रांगडा सह्याद्री आणि त्याच्या अंगाखांद्यावर असणारे बेलाग सुळके. पश्चिम घाटाच्या या दुर्गम वाटांवर असे अनेक कातळ कोंडे आहेत जे केवळ ताकद नाही तर जिद्दीची परीक्षा घेतात. आज आपण अशाच एका थरारक मोहिमेवर निघालो आहोत. लोणावळ्यापासून साधारण 25 ते 30 किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या कुशीत वसलेला पाळणा सुळका सर करण्यासाठी. सह्याद्रीची ती अभेद्य रांग, चोहोबाजूंनी पसरलेली ही अथांग हिरवीगार वनराई, काळ्यात भिन्न पाषाणाचा हा सुळका, खाली खोल दरी आणि अंगावर येणारी ती सरळ उभी चढण, हे केवळ गिर्यारोहण नाही तर निसर्गाच्या अफाट शक्तीशी नातं जोडणारा एक थरारक प्रवास आहे. आज आपण केवळ फिरायला आलो नाही तर एका मोहिमेवर निघालो आहोत. याच निसर्गाच्या सान्निध्यात या अथांग दऱ्याखोऱ्यात आपण पुढील 3 दिवस मुक्काम करणार आहोत. 3 दिवसांचा हा संघर्ष, कडक ऊन आणि रात्रीची थंडी सोसत आम्हाला फक्त एकाच ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे. या संपूर्ण प्रवासाचा शेवट असणार आहे पाळणा सुळक्याच्या त्या अढळ शिखरावर चढाई करून अभिमानाने भारताचा तिरंगा फडकवण्याचा तो सुवर्ण क्षण. चला तर मग सुरू करूया हा थरार. मंडळी नमस्कार, कसे आहात सगळे? गिरिविराज हायकर्स सोबत क्लाइम्बिंगसाठी आलो आहे. गिरिविराज हायकर्सची ही 222वी मोहीम आहे. गिरिविराज हायकर्स 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या 2 दिवशी खास करून क्लाइम्बिंगचं कार्यक्रम आयोजित करत असते. तर त्याच्यात आज सहभागी होण्याचं भाग्य मला मिळालं आहे आणि त्यासाठी आम्ही आलो आहोत भांबुर्डे गावात, तालुका मुळशी. इथे एक सुळक्यांचा समूह आहे, त्याला पाळणा असे म्हणतात. तर त्यातील 1 किंवा 2 सुळके आम्ही या 2 दिवसात सर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आम्ही पहाटेच गावात येऊन थांबलो होतो, खाली मंदिरात जरा वेळ आराम केला आणि आता आम्ही क्लाइम्बिंगसाठी निघालो आहे. तर आता बघूयात आपल्याला जमतं आहे का, यावेळेस प्रयत्न करून बघूयात आणि चला निघूया आपण. तर मंडळी आत्तापर्यंत एवढं सामान आम्ही वरती आणलेलं आहे. अजून काही सामान आहे ते आणायला बाकीचे खाली गेलेत. मित्रांनो, आपल्याला हे समोर 4 कडे दिसत असतील, 4 सुळके. त्यातला हा जो उजव्या बाजूचा आहे, त्याच्या उजव्या बाजूने आपल्याला वर चढायचं आहे, क्लाइंब करायचं आहे. तर असा हा रस्ता आहे, पूर्ण नवीन, कुठेही पायवाट नाही आहे, गवत वाढलेलं आहे पूर्ण. मित्रांनो, आता आपण वरती आलेलो आहे. समोर आपल्याला सुळका दिसतोय आणि आता आपण एका ठिकाणी बेस कॅम्प तयार करतोय, तो दाखवतो तुम्हाला. पण इथे वरती पाण्याची सोय नाही आहे, त्यामुळे प्रदीप दादा आणि सरांनी इथे एक पाण्याचा स्रोत शोधला आहे. तर प्रदीप दादा आत्ता त्यातून माती काढतोय आणि आत्ता जरी पाणी गढूळ दिसत असलं तरी ते थोड्या वेळाने शांत होईल आणि स्वच्छ होईल आणि हे मातीतून फिल्टर होऊन आलेलं आहे. तर नक्कीच हे पाणी पिण्यायोग्य आहे, किंवा मग आपण थोडं उकळवून वगैरे पिऊ शकतो. हळू हळू. अमोल दादा आता वरती चढतोय उंबर पाडायला. पायाला लागेल ना ते, तिथे बाहेर आलाय कोणता. इकडे बोलतोय, हे मागे बघ, हे बघ, नको. उंबर असतं ते अंजीरसारखं दिसतं, पण ह्याच्या आतमध्ये सांभाळून खायला लागतं कारण किडे असतं ह्याच्यात. हे मी ओपन जर केलं
ह्याच्यात दिसत नाहीये. आता आदित्य उंबर खातोय. आदित्य सांग कशी टेस्ट आहे. चांगले चांगले म्हणजे काय? पूर्ण गोड पण नाहीये आणि न्यूट्रल न्यूट्रल एकदम. एकदम बरोबर. अंजीरची टेस्ट एकदम गोड लागते पण हे गोड नसतं ॲक्च्युली. दिसायला तसंच एकदम लालसर चुटूक आहे. मस्त. तर मंडळी ते आता आम्ही बेस कॅम्पसाठी तयारी करतोय. थोडीशी साफसफाई करून इथे आता टेंट लावणार आहोत. आणि हे आमचं सर्व सामान आहे. उंबर दादा आहे. आदित्य व्यवस्थित कर मेहनत. हा काय गुड गुड. व्हेरी गुड. तर मंडळी इथे आमचे अशा प्रकारे टेंट लागलेले आहेत. बेस कॅम्प तयार झाला आहे. हे 3 टेंट लावलेत. काय दादा मजा येते का? या टेंट मध्ये या सगळेजण या टेंट मध्ये या. आणि या टेंटमध्ये सगळं इक्विपमेंट आणि खाण्याचं सामान, छोटं किचन. काका आता चहाच्या तयारीला लागलेले आहेत. आता आपल्यासाठी मस्त अमरदादाने कॉफी बनवलेली आहे. कॉफी घेऊया. चला आपण जाऊ. आमचा कॅम्प तयार झालेला आहे. क्लाइम्बिंगची तयारी पण झालेली आहे. सगळं आणून साहित्य घेशील ना? घेतलेलं आहे. किरण काका आणि प्रदीप सज्ज झाले आहेत क्लाइम्बिंगसाठी. तर किरण काका आपल्याला सांगतील की काका कसा प्लॅन असेल सांगा. आता फर्स्ट मॅन काय आपण आहे, इथून planning निघणार आहोत. आपल्याला आता सुळक्याच्या बेसपर्यंत जायची वाट बनवायची आहे, तयार करायची, जी आपल्याला पुढे रोज वापरायची येण्या जाण्यासाठी. त्यानंतर आता प्रदीप किंवा आम्ही दोघांपैकी कोणती एक लीड घेईल, एक सेकंड मॅनची भूमिका करेल. आणि आज जेवढं होईल तेवढं क्लाइम्बिंग करू. म्हणजे आजचा दिवस आपला सत्कारणी लागेल. बरोबर. त्यासाठी. नक्कीच. आता 2:15 झालेले आहेत. मी असं आणि वाटतं 2 2 तासाचा दोन आता- तास आपल्याला आहेत. बरोबर. साधारण 5, 5:15 5:30 पर्यंत 5:30 पर्यंत आपण करू शकतो. नक्कीच. चलो. चलो. चला तर मंडळी दिसतंय. आता आपण क्लाइम्बिंगला जाऊयात. सुळका इथून दिसत नाहीये, तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन. एक फोटो दादा. आ, तो टावर घेतो. आणि सगळेजण तयार झालेले आहेत. बरोबर. एखादा हा, प्रदीप एक घेतला दादा, मी, हेड टॉर्च किरण घेतला. दादा, काका इथे किरण काका आहेत. एक फोटो. आहे. ए योग्या थांब जरा. तो योग्या 1 मिनिट. अमोल दादा आणि मी, आम्ही सगळे असे तयार झालोय आणि आता चाललोय सुळक्याकडे. आता आम्ही सगळे 5 जण चाललोय क्लाइम्बिंगला. तर बघूया, पुढची अपडेट देतोच तुम्हाला लवकरच. बघू शकता मित्रांनो, असा रस्ता आहे. पायवाट नाही आहे, कुठेही रस्ता नाही आहे. रस्ता शोधत शोधत जावं लागतं. तर आम्ही आता सुळक्याच्या पायथ्याशी पोचलेलो आहे. आता पहिले इथे परंपरेप्रमाणे पूजा केली जाईल आणि मग क्लाइम्बिंगला सुरुवात होईल. हे देवा महाराजा गिरिविराज हायकर्सची ही 222वी मोहीम आहे गुटकेवाडी इथे. तू नेहमी जसं आम्हाला यश देतोस तसंच याही खेपाला आम्हाला यश द्यावंस ही तुझ्या चरणी प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. हर हर महादेव. हर हर महादेव. पाळण्या सुळक्यातल्या समूहांपैकी हा एक सुळका आहे आणि हा गिरिविराज हायकर्सनी आधी दुसऱ्या बाजूनी क्लाइंब केला होता. आज नवीन बाजूनी रूट ओपन करतायत, त्यासाठी हा प्रयत्न चालू आहे. प्रदीपदादांनी क्लाइम्बिंगला सुरुवात केलेली आहे.
तर मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल प्रदीप दादा आता पहिला बोल्ट मारतोय. तिथून चढायला नीट जागा नाही आहे, त्यामुळे तिथे बोल्ट मारणं आवश्यक आहे. प्रदीप दादा आता दुसरा बोल्ट मारतोय, पण ते बोल्ट मारताना एक टेक्निक असते. पहिले चिंदीनी तिथे होल करून घ्यायचं असतं, पण तेही एक रिदम असतो त्याला, की त्या रिदमनी तुम्ही ते हळूहळू ठोकत जायचं, तिथे होल पडेल आणि मग त्याला बोल्टिंग करायचं असतं. तर मित्रांनो, प्रदीप दादा आता साधारण 50 फूट वरती जाऊन बोल्टिंग करून आता खाली उतरलेला आहे. आता आम्ही आमच्या बेस कॅम्पला परत जाऊ. संध्याकाळी साधारण आता 5 वाजलेले आहेत. अंधार लवकर पडतो, त्यामुळे आता आम्ही खाली जाऊ. बाकीचं जे क्लाइम्बिंग आहे ते उद्या दुसरी टीम हितेश दादा आणि अमर दादा करतील. तर मंडळी, आम्ही आता खाली उतरून आलेलो आहे. आता जरा संध्याकाळचा नाश्ता आणि रात्रीच्या जेवणाची तयारी चालू आहे. अमोल दादा कोबी कट करतोय. या जेवायला या. थोडासा मी पण प्रयत्न करतोय कट करायचा. आणि तिकडे पोह्याची तयारी चालू आहे. मस्त आम्ही आता शेकोटी पेटवली आहे. जरा शेक घेतोय. जेवण तयार होत आहे, तोवर इथं बसून जरा शेक घेतो. तर मित्रांनो, मस्त शेकोटी केली आहे. त्याच्यावर पापड भाजते गरम गरम. कांदे पण टाकलेत. या, थंडी आहे इथे खूप. ते जंगलात ते मस्त जंगल आहे, आजूबाजूला कोणीच नाही. या पापड खायला या. मस्त मसाला पापड करूया. मित्रांनो, सगळे आता जेवायला बसलेले आहेत. तुटून पडलेत, सगळ्यांना भुका लागल्यात. नॉनव्हेज वाल्यांचे प्रोग्राम बघा काय. अंडी मसाला भात. अंडी आहे का नाही? हे बघा, अंडी असे कोणा पाहिजे? खातायत कालवा करून. इथे अंडी पाहिजे का? इथे अंडी. आणि आपलं व्हेजिटेरियनचं ताट बघा. मसाला पापड, त्यानंतर चुलीवरचं भरीत, चालेल ना. आणि कोबीची भाजी, डाळ कोबी आणि भात. चला आता आपण ताव मारूया याच्यावर. अशा प्रकारे बेस कॅम्प बनवणे व अर्ध्यापर्यंत सुळक्याची चढाई करणे यामध्ये आमचा पहिला दिवस संपला. सुप्रभात मंडळी. अशा प्रकारे आमची आता सकाळ झालेली आहे. आता आवरायला सुरुवात. टेंटमध्ये झोपलो मस्त. बाहेरचा नजारा, सूर्योदय होत आहे. आता आपण बाहेर जाऊन बघूयात सगळे उठलेत का. प्रदीप दादा झोपलाय अजून. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. झोप झाली का? झाली. खूप छान. खूप छान ना. खूप छान. आता आपण जाऊया बाहेर बघूया. सुप्रभात. हाय, सुप्रभात. झाली का झोप? मस्त एकदम मजा आली टेंट मध्ये. मी तुला सांगू ना, खरं आदित्य, मला घरी जेवढी छान झोप लागत नाही ना, तुला इथे छान. बॉडी एवढी मस्त, आपलं शरीर दमतं ना, आणि नंतर झोपायची मजा जी आहे ना, क्लास. बढिया, मस्त एकदम. बरोबर आहे. अमोल दादा म्हणाल ते एकदम बरोबर आहे. काल आम्ही जवळजवळ 10:30ला झोपलोय आणि 7 वाजता उठलोय. एवढी मस्त झोप झालेली आहे. तर फ्रेश आहे एकदम. चल आता पुढच्या तयारीला लागतो. तर मंडळी, आता आम्ही दोघं म्हणजे मी आणि योगेश दादा चाललोय खाली गावात पाणी आणायला, कारण इथे वरती पाण्याची काही सोय नाही आहे. तर आता एक 20 लिटरचा कॅन आणि 5-5 लिटरचे 2 कॅन असे घेऊन आता आम्ही दोघं पहिले गावात जाऊ. तिथून पाणी भरून थोड्या वेळात परत वरती येऊ. चला, मस्त नजारा आहे. सकाळ
इथे समोर मोठा डोंगर असल्यामुळे अजून सूर्योदय झाला आहे, पण सूर्य काय अजून दिसत नाही आहे. आणि हा आमचा सुळका. या सुळकेचा काल अर्धा भाग आम्ही क्लाइंब केला आहे, उरलेला आम्ही खाली जाऊन आलो, परत क्लाइंब करायला जाऊ. चला. कालपासून आम्ही इथे गुटके या गावात आहोत. इथे मागे बघू शकता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुटके. मी तुम्हाला जे कालपासून भांबुर्डे सांगत होतो, भांबुर्डेपासून साधारण 5 किलोमीटर पुढे आम्ही या गावात आहोत. आणि इथून मागे जो डोंगर दिसतोय, या डोंगराचा जो हा 4 सुळक्यांचा, त्याला पाळणा असे म्हणतात. त्या पाळण्या समूहातला हा जो 4था सुळका किंवा कडा दिसतोय, त्या कड्यावरचं आमचं क्लाइम्बिंग गिरिविराज हायकर्स सोबत चालू आहे. काल अर्ध्यापर्यंत क्लाइम्बिंग करून झालं. आता आज उरलेला टप्पा पूर्ण होईल. तर आता आम्ही या गावात खाली पाणी घ्यायला आलेलो आहे, कारण इथे पाणी वरती आम्हाला पाणी नाही आहे कुठेच. तर मंडळी, आता हितेश दादा आणि अमर दादा आपलं जे कालचं क्लाइंब होतं या कड्याचं इथलं, हे आता जे काल राहिलं होतं ते पूर्ण करायला चाललेत. आणि आपण त्यांच्या मागे थोड्या वेळाने जाऊयात. तर दोघांनाही शुभेच्छा. तर मित्रांनो, आता आपण झुमारिंग करतोय. याला झुमार म्हणतात. हा फक्त वरतीच जातो, हा खाली येत नाही कितीही खेचला तरी. ह्याला लॉक असतं. त्याचप्रमाणे खाली अजून एक झुमार आहे आणि त्याला खाली शिडी लावली आहे. त्या शिडी आणि या झुमाराच्या मदतीने आता आपण वरती जाण्याचा प्रयत्न करणार आहेत. इथे थोडीशी प्रॅक्टिस म्हणून आपण हे करतोय. नंतर ॲक्च्युअल जेव्हा कड्यावर जाऊ सुळक्यावर, तेव्हा तिथे प्रयत्न करूयात करण्याचा. बघा मित्रांनो, आता इथपर्यंत पोचलो आहे. हे पूर्ण लटकलो, हात सोडलेत, काही होत नाही. हा झुमार आहे, खाली येत नाही कधी. आणि ही शिडी आहे, ह्याला पण एक झुमार आहे, हा पण खाली येत नाही. आपल्याला असा शिडीत पाय टाकायचा असतो. हे शिडी वर घ्यायची, ह्यात पाय टाकायचा आणि ह्याच्यावर उभं राहायचं. परत सोडलं, फ्री, काही होत नाही. परत ही शिडी वर घेतली, उभं राहिलं. फक्त पायावर पायरी चढल्यावर का उभं राहायचंय. हे बघा, हाताने जोर लावायची जास्त गरज लागत नाही. वर पोचलो. हे बघा, इथं हात लावला, आता फ्री. आता योगेश दादा आपल्याला खाली सोडेल. तर मित्रांनो, आता आम्ही निघालो आहे क्लाइम्बिंगसाठी. आमचे काही मेंबर आधीच पुढे गेलेले आहेत. तर योगेश दादा आणि मी, आम्ही दोघं मागे आहोत. आम्ही चाललो आहे, हे पूर्ण तयारी केली. योगेश दादा इकडे बघा. हॅलो. हे बघा, सगळी आम्ही तयारी घेतली आहे. आता निघालो वरती. चला, आज आपण नक्की प्रयत्न करूया क्लाइंब करण्याचा. आमचा तर विचारच आहे, एकदम करायचंच, करूच या. चला. तुम्हाला पण जर गिरिविराजसोबत क्लाइम्बिंग वगैरे करायचं असेल तर तुम्ही नक्की जॉईन होऊ शकता. पण जॉईन होताना असं हे ठेवू नका की मी पहिल्याच वेळेत क्लाइंब करीन किंवा मला वरती कोणी खेचून घेईल. तर इथे असं काही नसतं. इथे स्वतःला क्लाइंब करावं लागतं. आणि पहिला 1-2 प्रयत्न नाही जमत, मलाही नव्हतं जमलं. तर त्यासाठी या आधी बघा काय करायला लागतं, किती सामान असतं, कशी सगळी अरेंजमेंट करावी लागते, हे सगळं आधी बघा, शिका. त्यानंतर क्लाइंब करण्याचा प्रयत्न करत जा. तर मित्रांनो, आपण आता क्लाइम्बिंग स्पॉटच्या जागी पोचलेलो आहे. हा इथे अमरदादा उभा आहे
आणि वरती तुम्हाला थोडं दिसत असेल तर इथे हितेश दादा आहे, तो फर्स्ट मॅन म्हणून गेला आहे आणि अमरदादा सेकंड मॅन म्हणून इथे उभा आहे. आणि हा रोप सोडलेला आहे इथून. इकडे आपले बाकीचे मेंबर अमोलदादा बसला आहे. इथे आपण अशी सगळी तयारी करून आलो आहे. हेल्मेट हे खूप जरुरीचं असतं. त्याच्यानंतर हा जुमार मगाशी दाखवला तुम्हाला, कॅरेबिनर, डिसेंडर, हे सगळं आपण लावून आलेलो आहे. जेव्हा आपली वेळ येईल तेव्हा आपल्याला क्लाइंब करायचं आहे. आता तुम्ही बघू शकता, आता इथे दादा फायनल मूव करतोय आणि समिट होईल. आता समिट म्हणजे सुळका सर करणे, ते आता तो करतोय. हितेश दादाने सुळका सर केल्यावर त्याच्या मागे एकेकाने चढाई सुरू केली. तोवर मी जरा आराम करत होतो. निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण आलोय आणि आदित्यचं ते काय चाललंय बघा. आदित्य, अरे काय रे बाबा. हा, आराम करतोय मी. असा आराम, एनर्जी सेव्ह करतोय असं काय. हो, क्लाइम्बिंग करायचं ना आता. क्या बात आहे, फुल एनर्जी सेव्ह करतोय माणूस. मित्रांनो, आता आपण क्लाइम्बिंगचा प्रयत्न करतोय. आता वरती आपल्याला इथे रोप वगैरे लावलेला आहे, जुमार लावलेला आहे. तर आता चलो गणपती बाप्पा मोरया. तर आदित्य वर जातोय. कमॉन आदित्य. आपण वरती घ्यायचं आहे त्या हाताने. मुवमेंट मिळाली की होणार. मित्रांनो, फायनली आपण वरती आलेलो आहे. फुल टू द मार. जाम मजा आली. आयुष्यातला पहिला एक्सपिरियन्स, जबरदस्त. मागे एकदा आपण प्रयत्न केला होता, आपण चॅनलवर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, पण तेव्हा आपल्याला यश आलं नव्हतं. आज पण जरा गडबड झाली होती, पण थँक्स टू प्रदीप दादा. हा बघा, दिसतंय का आता इकडनं अंदर येईल. थँक्स टू प्रदीप दादा, त्यांनी आपल्याला इन्स्पायर पण केलं. त्याचप्रमाणे खाली हितेश दादा उभा आहे, त्याच्याखाली अमर दादा, त्यांनी पण इन्स्पायर केलं आणि टेक्निक नीट सांगितली. काल आपण प्रॅक्टिस केली होती, तरी ॲक्च्युअल चढताना थोडा गडबड होतेच किंवा थोडा प्रॉब्लेम येतो. कधी भीती वाटते, रोप हालत असतो, त्यामुळे भीती पण वाटते. पण एकूण सगळ्यांनी इन्स्पायर करून आपण आता इथपर्यंत पोचलेलो आहे. यो मित्रांनो, एक खाली मंदिर दिसतं आहे. त्या मंदिराच्या इथे आपण सकाळी पाणी घ्यायला गेलेलो आणि तिथून आता एवढ्या वरती आलो आहे. इथे आपले टेंट आहेत, जे आत्ता इथून लगेच दिसत नाही आहेत, पण या भागात आपले टेंट आहेत. तर थोडंसं तिथून मागे आल्यावर आपण दिसू शकतो तिथून. तर आज अशा प्रकारे आजच्या दिवसाचं आपलं क्लाइम्बिंग झालं आहे. तर खूप मजा आली आहे. खरं तर येता बूट पण तुटला क्लाइम्ब करताना, मग बूट काढून टाकले आणि बेअर फिटच वर आलो. अशी मजा आलेली आज.
तर आपण इथून उतरताना रॅपलिंग करून उतरणार आहे. तर आयुष्यातला पहिलं क्लाइंब पण आपण सक्सेसफुल केलं आहे. तर थँक्स टू गिरीविराज हायकर्स की हा एक अविस्मरणीय क्षण मला मिळालेला आहे. थँक्यू सो मच. तर मित्रांनो, आता आपण रॅपलिंग करून खाली उतरतो आहे आणि खाली गेल्यावर आता पुढचा व्हिडिओ घेऊया आपण. चला सुरुवात करूया. मित्रांनो, आपण आता रॅपलिंग करून खाली आलेलो आहोत. आता इथून आपण बेस कॅम्पला जाऊ. अजून इथून पॅकअप व्हायचं आहे. सगळे इन्स्ट्रुमेंट जमा करायचे, रोप काढायचे. प्रदीप दादा, अमर दादा इथे दादा हे करत आहेत. आपण आता खाली थांबूया पायथ्या इथे. मग सगळे आले की मग आपण बेस कॅम्पला जाऊया. तर मित्रांनो, आता सगळे खाली आलेले आहेत आणि आता आम्ही बेस कॅम्पला चाललेलो आहे. आदित्यने एकदम सुंदररित्या केलेलं आहे. अमोलदाची पावती मिळाली म्हणजे संपला विषय. आता नेक्स्ट याला पण यायचंय बरं का. हा मग चलो चलो चलो. हा, तर मंडळी आता आम्ही बेस कॅम्पला आलोय आणि किरण काकांनी इथे मस्त मटकी मिसळ बनवलेली आहे गरम गरम. अमोल दादा कशी झाली? अरे क्या बनाइए, क्या बताऊं मैं. किरण काका की जय हो. जय हो जय हो. आदित्य खाऊन बघ कशी झाली. आता खाऊन बघूया आपण. जबरदस्त काका. बहुत बढ़िया. सुपर. तर मित्रांनो, आपण आता इथे मस्त शेकोटी लावली आहे, कॅम्प फायर. आणि आपल्याबरोबर प्रवीण दादा घुडे आहेत. आता बासरी वादन करणार आहेत. तर ऐकूयात त्यांची बासरी. पकड ना दादा.
मित्रांनो काकांनी मस्त जेवण बनवलंय. डाळ भात, मटकीची भाजी. हे बघा डाळ बघा काय मस्त आहे. टेम्पटिंग आहे की नाही एकदम. तर आता मी आणि अमोल दादा मस्त जेवणावर ताव मारतोय. बाकीचे सगळे नॉनव्हेजसाठी थांबलेत. चला. तर मित्रांनो आता मस्त जेवण वगैरे झालेलं आहे. मस्त गरम गरम डाळ भात होता, भाजी होती मटकीची. आता सगळं आवरून झालेलं आहे. आता झोपणार आहे. टेंट मस्तपैकी टेंट आहे. तर आता झोपूया. बाय बाय, गुड नाईट. भेटू उद्या परत. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.